आपण ऐकत आहात जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे लिखित पुस्तक कबीर परमेश्वर संपूर्ण. विषय परमेश्वर कबीरजी यांच्याशी कालब्रह्मने विवाद करणे. हे धर्मदास, कालब्रह्म आहार करण्यासाठी तप्तशिलेकडे चालला तेव्हा मी त्या सर्व प्राण्यांना म्हटले, बघा तू येत आहे. कालब्रह्म साकार आहे, ज्याला तुम्ही निराकार म्हणत होते. तेजोमय शरीर, लहान कपाळ, लांब दात, भीतीदायक चेहरा आहे. हे प्राण्यांनो, आता तुम्ही जा. एवढे म्हणताच सर्व प्राणी जे तप्तशिलेवर उपस्थित होते आकाशात उडून गेले. तसेच धर्मराजाच्या दरबारात आले. तेथून कर्माधाराने स्वर्ग, नरक किंवा कोण्या अन्य प्राण्यांच्या शरीरामध्ये पाठवले जाते. हे धर्मदास, जेव्हा कालब्रह्म म्हणजे ज्योतिनिरंजन तप्तशिलेच्या जवळ आला त्यावेळी त्याला माझे स्वरूप माझ्या त्या पुत्र योग संतायन उर्फ योगजीतचे दिसले, ज्या रूपामध्ये मी कालब्रह्मला सतलोकातून निष्कासित केले होते. तसेच मला योगजीत जाणून क्रोधित होऊन म्हणाला, हे योगजीत, इथे माझ्या लोकामध्ये माझ्या आज्ञेविना कशासाठी आला आहेस? आज मी तुला मारणार, तुझी जीवनलीला समाप्त करणार. तू मला सत्यलोकातून धक्के मारून काढले होते. मी तुला खूप विनंती केली होती सत्यलोकातून न काढण्याची, परंतु तू एक नाही ऐकले. काय तुम्ही पिताजींचा म्हणजे सत्यपुरुषांचा काही संदेश आदेश घेऊन आले आहात? तो मला सांगा. त्यानंतर युद्धासाठी तयार होऊन जा. मी समजलो होतो धर्मदास की हा मला योगजीत समजत आहे. यामुळे मी योगजीतची भूमिका करत हे शब्द म्हटले. मी म्हटले, हे कालनिरंजन, मला पिताजी अर्थात सत्पुरुष यांनी पाठवले आहे. तुझ्या लोकामध्ये सर्व आत्मे महाकष्ट भोगत आहेत. त्यांची हाक परमेश्वर यांनी ऐकली आहे. आता मी तुझ्या खालच्या ब्रह्मांडांमध्ये जाईन. तुझ्याद्वारे सांगितलेल्या लोकवेदाचा म्हणजे व्यर्थ ज्ञानाचा बुरखा फाडणार. तसेच तत्वज्ञानाद्वारे सर्व प्राण्यांना पूर्ण परमात्म्यांचे ज्ञान करवून सत्य साधना प्राप्त करून देणार, ज्यामुळे सर्व प्राणी मानव शरीरधारी सत्य साधना करून आपले पूर्वीचे स्थान सतलोकामध्ये निघून जातील. हे धर्मदास, माझे बोलणे ऐकून कालब्रह्म अत्यंत क्रोधित झाला. तसेच मला समाप्त करण्याच्या उद्देशाने माझ्यावर आक्रमण केले. मी सतनामाचे स्मरण केले, ज्याच्या प्रभावाने कालब्रह्म खाली पाताल लोकामध्ये पडला. भयभीत होऊन कापू लागला. त्याची स्थिती अशी झाली जसे पक्षाचे पंख कापले जातात. तो एका स्थानावर पडून फडफडतो, परंतु उडू शकत नाही. मी पण त्याच्यासोबत पाताळ लोकामध्ये पोहोचलो. कालब्रह्मने जाणले की योगजीत जवळ शक्तिशाली सिद्धी आहे, हा माझ्याकडून मारला जाऊ शकत नाही. तेव्हा त्याला म्हणजे कालब्रह्मला आपला स्वार्थ सिद्ध करण्याची अन्य युक्ती सुचली. तो म्हणाला, हे योगजीत, तुम्ही माझे मोठे भाऊ आहात. मी तुमचा लहान भाऊ आहे. लहान तर उत्पातच करतात, पण मोठ्यांचा मोठेपणा क्षमा करण्यातच असतो. मला क्षमा करा. असं म्हणत कालब्रह्म घसरतच माझ्या अगदी जवळ आला. तसेच माझे चरण पकडून विनवणी करू लागला. मी त्याला घेऊन पुन्हा 21व्या ब्रह्मांडामध्ये तप्तशिलेच्या जवळ आलो. मी म्हटले, हे कालनिरंजन, मी तुला क्षमा केले. माझे पाय सोड. मला खालच्या लोकामध्ये जायचे आहे. तसेच सर्व आत्म्यांना तुझ्या जाळ्यातून मुक्त करायचे आहे. कालब्रह्म म्हणजे ज्योतिनिरंजन म्हणाला, हे मोठे भाऊ, मी आपल्याला पितातुल्य मानतो. आपण मला काही वरदान द्या, ज्या कारणामुळे माझ्या लोकातील काही त्रुटी दूर व्हाव्यात. तुम्ही मग भलेही खालच्या लोकामध्ये जा. मी म्हणालो, माग. काय मागतोस? कालब्रह्म म्हणाला, आपण वचनबद्ध व्हा, मग मागेन. मी म्हटले, मी वचनबद्ध होत आहे. माग. काय मागतो? कालब्रह्म म्हणाला, 1. 3 युग म्हणजे सत्ययुग, त्रेतायुग, द्वापार युगांमध्ये थोडे जीव घेऊन जा. 4थे युग कलियुगात तुम्ही अधिक जीव मुक्त करा. पिताजींनी मला शाप दिलेला आहे 1,00,000 मानव शरीरधारी प्राण्यांना नित्य खाण्याचा. जर आपण सर्व जीवांना एकाच युगामध्ये घेऊन जाल तर मी उपाशी मरेल. 2. मी आपले रूप धारण करू शकू. 3. जे आत्मे तुमचे ज्ञान समजून तुमचा भक्तिमार्ग ग्रहण करून आयुष्यभर साधना करेल ते तुमच्या लोकामध्ये जातील. ज्या आत्म्यांचे नाम खंड होईल, अर्थात जे तुमचा भक्तिमार्ग त्यागून माझी भक्ती करू लागतील, तसेच तुमचा मार्ग स्वीकारच करणार नाही, ते सर्व प्राणी माझ्या लोकातच राहावे. 4.
त्रेतायुगात माझा अंश विष्णू अवतार रामचंद्रांची समुद्रावर पूल बनवण्यामध्ये सहायता करा. 5. द्वापार युगामध्ये माझा अंश कृष्ण रूपामध्ये जाईल. तो जगन्नाथाच्या नावाने एक मंदिर बनवू इच्छेल. समुद्र ते तोडणार. तुम्ही त्या मंदिराची समुद्रापासून रक्षण करा. वरील वरदान मला प्रदान करून तुम्ही खाली जा. तसेच पिताजी यांच्या आज्ञेचे पालन करा. मी काल ब्रह्मला म्हटले, हे ज्योतिनिरंजन, जे उपरोक्त वरदान तुम्ही मागितले ते सर्व मी तुम्हाला दिले. तथास्तु. हे धर्मदास, त्या स्वार्थीने लगेच माझे पाय सोडले. तसेच म्हटले, हे जोगजीत, तुम्ही कोणत्या नामजपाने भक्ती करून घेणार ते मला सांगा, म्हणजे मी त्या आत्म्यांना सत्यलोकी जाऊ देईन. ज्यांच्याजवळ तुमचा मंत्र जप असेल मी त्यांना सोडेल. हे धर्मदास, काल माझ्याशी छळकपट करू इच्छित होता की सत्यनाम व सारनाम जाणून त्याने आपल्या दूतांना म्हणजे संदेशवाहक गुरूंना सांगितले असते. त्याच्याद्वारे सांगितलेल्या सारनामाचा साधकाला कोणताच लाभ मिळणार नव्हता. तसेच जेव्हा मी किंवा माझ्या अंशाने हाच मंत्र जप दिला तर सर्व प्राणी म्हणतील, हा मंत्र तर आमच्या गुरुदेवांनी दिलेला आहे, तुम्ही काय नवीन सांगत आहात. हे धर्मदास, ही मोठी फसवणूक झाली असती. म्हणून मी काल ब्रह्माला म्हटले की मला तुझी चाल कळली आहे. मी तुला ते सारनाम व सार ज्ञान म्हणजे तत्वज्ञान सांगणार नाही. ज्या प्राण्याजवळ माझ्याद्वारे सांगितलेले सारनाम असेल त्याच्याजवळ तू जाऊ शकणार नाही. त्याला तू रोखू शकणार नाही. तो तुझ्या डोक्यावर पाय ठेवून त्या सारनामाच्या भक्तीच्या शक्तीने सत्यलोकात निघून जाईल. हे धर्मदास, तेव्हा काल ब्रह्म हसत म्हणाला, हे सहजदास म्हणजे हे धर्मदास, काल ब्रह्मला मी माझ्या पुत्रांचे वेगळे वेगळे रूप दाखवून ठेवलं होतं. तो कधी मला योगजीत समजत होता, कधी त्याला वाटत होते कदाचित हा सहजदास आहे, कधी वाटत होते हा ज्ञानी आहे. ही सर्व नावे त्या 16 पुत्रांची आहेत जे सत्यलोक सृष्टीच्या सुरुवातीस माझ्या वचनशक्तीने उत्पन्न केले होते. कृपया वाचा सृष्टीरचनेमध्ये. तुम्ही जा खाली संसारामध्ये. मी सर्व जीवांना लोकवेदावर आधारित करून ठेवले आहे. मी माझ्या ऋषी महर्षींना शास्त्रांच्या म्हणजे वेदाच्या विरुद्ध ज्ञान प्रदान केलेले आहे. ते म्हणतात की आम्ही वेदांनुसार ज्ञान सांगत आहोत, पण त्यांचा लोकवेद शास्त्रांच्या ज्ञानाच्या विरुद्ध आहे. त्या ऋषींना महाज्ञानी मानून इतर प्रजा त्यांच्याच ज्ञानावर अतिदृढ होऊ लागली आहे. ते म्हणतात की पूर्ण परमात्मा यांची भक्ती करा, तीच मोक्षदायक आहे. पण साधना विधी माझ्या म्हणजे काल ब्रह्मच्या जाळ्यामध्ये अडकवून राहण्याचीच सांगतात. ज्या कारणामुळे सर्व साधक व ऋषीजन माझ्याच जाळ्यात अडकलेले राहतात. कलियुगामध्ये अनेक धर्म बनवेल, ते आपापसात लढत मरत राहतील. अन्य कोणत्याही संत किंवा गुरुच्या ज्ञानाला स्वीकार करणार नाहीत. कलियुगात भूतपिशाचाची पूजा, भैरव, काली आदींची पूजा, देवी व अन्य देवतांची पूजा तसेच तीर्थ व्रत आदी करण्यातच सर्व प्रजा आपला मोक्ष समजेल. मंदिर पूजा, समाधी पूजा, मूर्ती पूजा किंवा मृत्यूला प्राप्त झालेल्या गुरूंच्या धामांची पूजा तसेच पितरपूजा, श्राद्ध, पिंडदान करणे यावरच सर्व साधकांना दृढतेने लावेल. श्री विष्णू अवतार राम व कृष्ण व श्री शिवजींना पूर्ण परमात्मा मानून त्याच 3 गुणांच्या म्हणजे रजगुण ब्रह्मा, सद्गुण विष्णू तसेच तमगुण शिवजी पूजांमध्येच आपले कल्याण मानतील. या तिघांमधून विशेषतर विष्णू व शिवला सर्वेश्वर, महेश्वर, अजर अमर यांचे कोणी आई वडील नाहीत, हेच पूजेच्या योग्य आहेत. यांच्या व्यतिरिक्त कोणताही देव पूज्य नाही. अशा ज्ञानावर संपूर्ण हिंदू समाज कलियुगामध्ये आश्रित केला जाईल. ज्यावेळी आपण किंवा आपला कोणी संदेशवाहक कलियुगामध्ये सारज्ञान अर्थात तत्वज्ञान प्रदान करायला जाईल, तो वरील साधना व्यर्थ सांगेल. तसेच विष्णू व शिवच्या वर कोणत्या अन्य परमेश्वराचे ज्ञान सांगेल तर आपण किंवा आपल्या अंशाच्या म्हणजे संताच्या बोलण्याला कोणीही ऐकणार नाही. या उलट निंदेचे पात्र व्हाल. तसेच माझे संत म्हणजे दूत तुमच्याशी वादविवाद पण करतील. तसेच प्रजेला तुमच्या विरुद्ध करून तुमचे शत्रू बनवेल. तुम्ही माझ्याद्वारे रचलेल्या चक्रव्यूहाला भेदू शकणार नाही. रिकाम्या हाताने परत जाल. आणखी ऐक सहजदास, तुम्ही एक पंथ चालवाल परमेश्वराच्या नावाने. मी तुमच्या पंथासारखे 12 पंथ नकली परमेश्वर यांचे चालवेल.
त्या 12 पंथांमध्ये माझ्याद्वारे पाठवलेल्या दूतांकडून जो नामोपदेश घेईल ते महिमा तर आपल्या ज्ञानानुसार म्हणजे कबीर सागर व अन्य संतांद्वारे बोललेली मिळत्या जुळत्या वाणीनुसार सांगतील, पण नाम चुकीचे प्रदान करतील, ज्यामुळे ते माझ्याच जाळ्यात राहतील. या प्रकारे मी सर्व जीवांना भ्रमित करून मुक्त होऊ देणार नाही. वरील उल्लेख खालील वाण्यांचा सारांश आहे. कबीर वचन चौपाई. धर्मदास जो पूछो मोही, युग युग कथा कहो मैं तो ही. जब ही पुरुष आज्ञा किन्हा, जीवन काज पृथ्वी पग दिन्हा. करी प्रणाम तब ही पगुधारा, पहुँचे जाय धर्म दरबारा. प्रथम चले जीव के काजा, पुरुष प्रताप शीश पर छाजा. आवत बिले धर्म अन्यायी, तीन पुनि हमसे रार बढ़ाई. मोकू देख धर्म ठिग आवा, महाक्रोध बोले अतुरावा. काल ब्रह्मवचन. योग जीत इहवा कस आवो, सो तुम हमसो वचन सुनाओ. कै तुम हमको मारन आओ, पुरुष वचन सो मोही सुनाओ. कबीर वचन. तासो कहयो सुनो धर्मराई, जीव काज संसार सिंधाई. जीवन कह तुम बहुत भुलावा, बार बार जीवन सतावा. पुरुष भेद तुम गुप्त राखा, अपनी महिमा प्रकट भाखा. तपतशीला पर जीव जरावहु, जारी वारी निज स्वाद करावहु. तुम अस कष्ट जीवन कहे दीन्हा, ताते पुरुष मोही आज्ञा दीन्हा. जीव चिताय लोक ले जाऊं, काल कष्ट से जीव बचाऊं. ताते हम संसार ही जायब, दे प्रवाना लोक पठायब. यह सुनिकाल भयंकर भयऊ, हम कह त्रास दिखा न लयवू. धर्मराय म्हणजे काल ब्रह्मवचन. 70 युग हम सेवा किन्ही, राज बड़ाई पुरुष मोही दिन्ही. फिर 64 युग सेवा ठयऊ, अष्टखंड पुरुष मही दयऊ. तब तुम मारी निकारे मोही, जोग जीत नहीं छोड़ू तो ही. सद्गुरु कबीर वचन. तब हम कहयो सुनो धर्मराया, हम तुम्हारे डर नहीं डराया. हम कह तेज पुरुष बल आही, अरे काल तव डर मोही नाही. पुरुष प्रताप सुमिरा तिही बारा, शब्द अंगते काल ही सारा. तत्क्षण दृष्टि ताही पर हेरा, श्यामल लाट भयो तिही केरा. पंख घात जस होय पखेरु, ऐसे काल मही पर हेरु. करे क्रोध कछु नाही बसाई, तब पुनि पुरेऊ चरणन तर आई. निरंजन म्हणजे काल ब्रह्मवचन. कह निरंजन सुनो ज्ञानी, करो विनती तो ही सो. जान बंधु विरोध किन्हो, घाट भई अब मोही सो. पुरुष सम अब तो ही जानो, नहीं दूजी भावना. तुम बड़े सर्वज्ञ साहिब, क्षमा छत्र तनावना. तुम हूँ करो बख्शिश, पुरुष दिन्ह जस राज हम. षोडश में तुम ईश, ज्ञानी पुरुष सो एक सम. चौपाई. धर्मराय अस विनती ठानी, मैं सेवक द्वितीय नहीं जानी. दयावंत तुम साहिब दाता, ऐतिक कृपा करो हे ताता. पुरुष शाप मो कहाँ अस दिन्हा, लख जीव नित ग्रासन किन्हा. जो जीव सकल लोक तुम आवे, तो कैसे क्षुद्या मोरी बुतावे. ज्ञानी विनती एक हमारा, सो न करहूँ जिही मोर बिगाड़ा. पुरुष दिन्ह जस मो कह राजू, तुम भी देहूँ तो होय काजू. अब हम वचन तुम्हारा मानी, लिजो हंसा हम सो ज्ञानी. विनती एक करो तो सो ताता, वचन बंध मानो हमरी बाता. सतयुग त्रेता द्वापर माही, तीनों युग जीव थोड़े जाही. चौथा युग जब कलयुग आवे, तब त्व शरण जीव बहु जावे. ऐसा वचन हरि मोही दीजे, तब संसार गमन तुम कीजे. कबीर वचन. विनती तोर लिन्न में जानी, मो कह ठगे काल अभिमानी. जस विनती तू मो संग किन्ही, सो अब बकस तो ही मैं दिन्ही. चौथा युग जब कलयुग आवे, तब हम अपना अंश पठावे. जी ही परवाना देह है, सत्य शब्द दे हाथ. सो जीव यम नहीं पाय है, सदा ताही हम साथ. निरंजन म्हणजे काल वचन. संधि छाप मोही दीजे ज्ञानी, जस देहो हंस ही सहिदानी. जो जीव मो कहु संधि बतावे, ताके निकट काल नहीं आवे. नाम निशानी मो कह दीजे, हे साहिब यह दाया कीजे. सद्गुरु कबीर वचन. जो तो ही देहूं संधि लखाई, जीवन काज होई हो दुखदाई. तव परपंच ज्ञान हम पावा, काल चले नहीं तुम्हारा दावा. धर्मराय तो ही प्रकट भाखा, गुप्त अंक बीड़ा हम राखा. जो कोई लेह नाम हमारा,
ताही छोड़ तुम होहु नियारा, जो तुम हंस ही रोको जाई, तो तुम काल रहन नहीं पाई. धर्मराय म्हणजे काल ब्रह्म वचन. हे साहिब तुम पंथ चलाओ, जीव उबार लोक ले जाऊं. पंथ एक तुम आप चलाओ, जीवन लय सत लोक पठाओ. द्वादश पंथ करो मैं साजा, नाम तुम्हारा ले करो आवाजा. द्वादश यम संसार पठाओ, नाम तुम्हारे पंथ चले हो. प्रथम दूत मम प्रकटे जाई, पीछे अंश तुम्हारा आई. यही विधि जीवन को भ्रमाऊं, पुरुष नाम जीवन समझाऊं. द्वादश पंथ नाम जो ले है, सो हमरे मुख आन समय है. कहा तुम्हारा जीव नहीं माने, हमारी ओर होय बाद बखाने. और अनेक पंथ चलाऊं, वासे भ्रमित ज्ञान फैलाऊं. मैं दृढ़ फंदा रची बनाई, जामे जीव रहे उरझाई. देवल देव पाषाण पुजाई, तीर्थ व्रत जप तप मन लाई. यज्ञ होम अरुनेम अचारा, और अनेक फंद में डारा. जो ज्ञानी जो हो संसारा, जीवन न माने कहा तुम्हारा. सद्गुरु कबीर वचन. ज्ञानी कहे सुनो अन्यायी, कांटो फंद जीव ले जाई. जेतिक फंद तुम रचे विचारी, तत्व ज्ञान तय सबय बिंडारी. जौन जीव हम शब्द दृढ़ावै, फंद तुम्हारा सकल मुकावै. निश्चय कर प्रवाह ना पाई, पुरुष नाम तीहि देऊ चिन्हाई. ताके निकट काल नहीं आवै, संधि देखी ताकह सिर नावै. छंद. जो मेटी डारो तो ही को, अब पलटी कला दिखलाऊं. लय जीव छंद छोड़ाय यमसो, अमर लोक सिधावऊं. यह सोच चित्त किन्हेऊं, पुरुष वचन असनाही. सत्य शब्द दृढ़ जो गहे, ले पहचाऊं ताही. धर्मराय म्हणजे काल ब्रह्म वचन. कह धर्मराय जाओ संसारा, आनहु जीव नाम आधारा. जो हंसा तुमरो गुण गाई, ताही निकट तो हम नहीं आई. जो कोई जय है शरण तुम्हारा, हम सिर पग दे होवे पारा. हम तो तुम संग किन्नी ढिठाई, पिता जान किन्नी लरिकाई. कोटिन अवगुण बालक करई, पिता एक हृदय नहीं धरई. जो पितु बालक देहि निकारी, तब को रक्षा करे हमारी. ज्ञानी वचन म्हणजे कबीर वचन. धर्मराय उठ शीश निवायो, तब हम संसार सिधायो. जब हम देखा धर्म सकाना, तब तहवा से किन्न पयाना. कह कबीर सुनि धर्मनि नगर, तब मैं चली आयवु भवसागर. आए चतुरानन के पासा, तासो किन्हा शब्द प्रकाश. वाको मैं अपना नाम जनाया, अग्नि ऋषि नाम बताया. ब्रह्मा चित्त दे सुनवे लिन्हा, पूछो बहुत पुरुष का चिन्हा. ब्रह्मा मोहे सतगुरु कह टेरा, अग्नि ज्ञान अद्वित है तेरा. प्रथम मंत्रा ब्रह्मा लिन्हा, तब वहां ते गवन में किन्हा. तब ही निरंजन किन्ही उपाई, ज्येष्ठ पुत्र ब्रह्मा मोर जाई. निरंजन मन घट आन विराजय, ब्रह्मा बुद्धी फेरी उपराजय. हे धर्मदास, काल ब्रह्मचे वरील बोलणे ऐकून मी म्हटले, हे ज्योतिनिरंजन, तू महापापी आहेस, जो भोळ्या आत्म्यांसोबत महाधोका करत आहेस. मी तुझे सर्व डावपेच उलटवून टाकेल. मी कलियुगामध्ये जेव्हा प्रकट होईल, तेव्हा ज्ञान प्रचार तर करूनच येईन, पण सारनाम व सार ज्ञान गुप्त ठेवेल. ते सार ज्ञान व सारनाम माझ्याद्वारे दिलेल्या 5व्या वेदज्ञानामध्येच असेल. पण ते 12 पंथ म्हणजे जे कबीर पंथ याच नावाने ओळखले जातील, किंवा तुझ्याद्वारे प्रेरित इतर पंथ ते ज्ञान व सारनाम समजू शकणार नाहीत. 12व्या पंथामध्ये म्हणजे गरीबदास पंथामध्ये माझ्या महिम्याची वाणी प्रकट होईल. पण 12वा पंथ म्हणजे गरीबदास पंथासहित सर्व पंथांच्या अनुयायींजवळ सारज्ञान व सारनाम नसेल. ज्या कारणामुळे ते 12 पंथाचे अनुयायी असंख्य जन्मापर्यंत देखील सत्यलोकी जाऊ शकणार नाहीत, कारण की ते अभिमानी होतील. माझ्याद्वारे पाठवलेल्या वंशाचे म्हणजे अंशाचे बोलणे ऐकणार नाहीत. मग 12वा पंथ म्हणजे गरीबदास पंथामध्ये पुढे चालून मीच येईन. तो 13वा अंश माझा असेल, तेव्हा सर्व पंथांना समाप्त करून एक पंथ चालवेल. विशेष विचार. 12 पंथांची नावे. कबीर परमेश्वरजी यांच्या पंथामध्ये कालद्वारे कबीर नावाने चालवलेल्या 12 पंथांचा उल्लेख पुस्तक कबीर सागर, अध्याय कबीर चरित्र बोध, बोध सागर, पृष्ठ संख्या 1870 पासून. 1. नारायणदास पंथ. 2. यागवदास म्हणजे जागू पंथ.
3. सूरत गोपाल पंथ. 4. मूल निरंजन पंथ. 5. टकसार पंथ. 6. भगवान दास म्हणजे ब्रह्मपंथ. 7. सत्यनामी पंथ. 8. कमालीय म्हणजे कमाल का पंथ. 9. राम कबीर पंथ. 10. प्रेमधाम म्हणजे परमधाम की वाणी पंथ. 11. जीवा पंथ. 12. गरीबदास पंथ. अन्य प्रमाण पुस्तक कबीर सागर, अध्याय कबीरवाणी, पृष्ठ 136-137 वर. द्वादश पंथ चलो सो भेद. द्वादश पंथ काल फुरमाना, भुले जीवन जाय ठिकाना. ताते आगम कही हम राखा, वंश हमारा चूड़ामणि शाखा. प्रथम जग में जागू भ्रमावे, बिना भेद ओ ग्रंथ चुरावे. दूसरी सुरती गोपाल ही होई, अक्षर जो जोग दृढ़ावे सोई. तीसरा मूल निरंजन बानी, लोक वेद की निर्णय ठानी. चौथे पंथ टकसार भेद ले आवे, निरपवन को संधि बतावे. सो ब्रह्म अभिमानी जानी, सो बहुत जीवन की करी है हानि. पांचों पंथ बीज को लेखा, लोक प्रलोक कहे हम में देखा. 5 तत्व का मर्म दढ़ावे, सो बीजक शुल्क ले आवे. छठवा पंथ सत्यनामी प्रकाशा, घटके माही मार्ग निवासा. 7वां जीव पंथले बोले बानी, भयो प्रतीत मर्म नहीं जानी. 8वें राम कबीर कहावे, सतगुरु भ्रमलय जीव दृढ़ावे. 9वें ज्ञान की काल दिखावे, भई प्रतीत जीव सुख पावे. 10वें भेद पर धाम की बानी, साख हमारी निर्णय ठानी. साखी भाव प्रेम उपजावे, ब्रह्म ज्ञान की राह चलावे. 3 में वंश अंश अधिकारा, 3 में सो शब्द होय निर्धारा. संवत 1775 होई, ता दिन प्रेम प्रकटय जग सोई. साखी हमारी ले जीव समझावे, असंख्य जन्म ठोर नहीं पावे. 12वें पथ प्रकट है बानी, शब्द हमारे की निर्णय ठानी. अस्थिर घर का मर्म न पावे, ये 12 पंथ हम ही को धावे. 12वें पथ हम ही चली आवे, सब पंथ मेटी एक ही पंथ चलावे. 13व्या वंशाद्वारे म्हणजे अंशाद्वारे सर्व पंथांना मिटवून एक पंथ चालवण्याचे प्रमाण. पुस्तक कबीर सागर, अध्याय कबीरबानी, पृष्ठ 134. 12वें वंश प्रकट होय उजियारा, 13वें वंश मिटे सकल अंधियारा. याच अध्यायमध्ये पृष्ठ 136 वर पण प्रमाण आहे. द्वादश पंथ काल फरमाना, भुले जीवन जाय ठिकाना. कबीर सागर, अध्याय कबीरबानी, बोध सागर मध्ये पृष्ठ 136-137 वर प्रमाण. धर्मदास मेरी लाख दोहाई, मूल शब्द बाहर न जाई. सार शब्द बाहर जो परही, बिचली पीढ़ी हंस नहीं तरही. 33 अरब ज्ञान हम बाखा, मूल ज्ञान गुप्त हम राखा. मूल ज्ञान तब तक छुपाई, जब लग द्वादश पंथ मिट जाई. पुस्तक कबीर सागर, अध्याय जीव धर्म बोध, बोध सागर, पृष्ठ 1937 वर प्रमाण. धर्मदास तो ही लाख दुहाई, सार शब्द बाहर नहीं जाई. सार शब्द बाहर जो परी है, बिचले पीढ़ी हंस नहीं तरी है. युगन युगन तुम सेवा किन्ही, ता पीछे हम इहा पग दीनी. कोटिन जन्म भक्ति जब किन्हा, सार शब्द तब ही पे चिन्हा. अंकुरी जीव होय जो कोई, सार शब्द अधिकारी सोई. सत्य कबीर प्रमाण बखाना, ऐसो कठीण है पद निर्वाणा. विशेष कबीर सागर पुस्तकाच्या अध्याय कबीरबानी, पृष्ठ 134 वर तर प्रथम पंथाचा संचालक नारायणदास म्हणजे धर्मदासजी यांचा ज्येष्ठ पुत्र लिहिले आहे. याच अध्यायात पृष्ठ 136 वर प्रथम पंथाचा संचालक चूडामणी लिहिले आहे, जो धर्मदासजी यांचा कनिष्ठ पुत्र कबीर परमेश्वरजी यांच्या कृपेने उत्पन्न झाला होता. वास्तवात 12 पंथांमध्ये प्रथम पंथाचा संचालक चूडामणी आहे, कारण की नारायणदासाने तर परमेश्वर कबीरजी यांच्या बोलण्याला स्वीकारच केले नव्हते. तसेच चूडामणीशी द्वेष करत होता. चूडामणी बांधवगड सोडून कुदरमाल नावाच्या स्थानावर निघून गेला होता. त्याच्या काही दिवसांनंतर बांधवगड शहर पूर्ण नष्ट झाले होते. यामुळे पृष्ठ 134 कबीर सागर, अध्याय कबीरवाणीवर लिहिलेले नारायणदास नाव बरोबर नाही. तिथे चूडामणी असणे योग्य आहे, कारण की कबीर सागर, अध्याय कबीरबानी, पृष्ठ 1870 वर लिहिलेल्या 12 पंथांच्या वर्णनांमध्ये चूडामणी मिळवून 12 पंथ बनतात.
हा फेरबदल दामाखेडावाल्यांनी करण्याचा प्रयत्न केला आहे, पण सत्याला मिटवू शकले नाहीत. कबीर सागर, कबीर बानी नामक अध्याय बोधसागर पृष्ठ नंबर 134 ते 138 वर लिहिलेल्या विवरणाचा भावार्थ आहे. पृष्ठ नंबर 134 वर 12 वंशांनंतर म्हणजे अंशांनंतर 13व्या वंशामध्ये म्हणजे अंशामध्ये सर्व अज्ञान अंधकार नष्ट होईल. 12 वंश काल याच्या अधीन होऊन आपापली चतुरता दाखवतील. पृष्ठ नंबर 136-137 वर 12 पंथांचे वर्णन केले आहे. तसेच लिहिले आहे की संवत 1775 मध्ये प्रभूचे प्रेम प्रकट होईल, तसेच माझी वाणी प्रकट होईल. संत गरीबदासजी महाराज छुडानी व हरियाणावाले यांचा जन्म 1774 मध्ये झाला आहे. त्यांना प्रभू कबीर 1784 मध्ये भेटले होते. इथे याचेच वर्णन आहे. तसेच संवत 1775 स्थानाच्या ऐवजी 1774 असायला हवे. चुकीने 1775 लिहिले आहे. भावार्थ आहे की 12वा पंथ जो गरीबदासजी यांचा चालेल, हा पंथ माझी म्हणजे कबीरजी यांची साखी घेऊन जीवाला समजावेल. परंतु वास्तविक मंत्र तसेच सारज्ञानाशी अपरिचित असल्यामुळे त्या 12 पंथांचे साधक असंख्य जन्म सतलोकी जाऊ शकणार नाहीत. वरील 12 पंथ मलाच प्रमाण करून भक्ती करतील, पण शाश्वत स्थान म्हणजे सतलोक अर्थात मोक्ष प्राप्त करू शकणार नाहीत. 12व्या पंथामध्ये म्हणजे गरीबदासवाल्या पंथामध्ये पुढे चालून मी म्हणजे कबीरजी स्वतःच येईल. तसेच सर्व 12 पंथांना नष्ट करून एकच पंथ चालवू. त्यावेळेपर्यंत सारज्ञान तसेच सार शब्द गुप्त ठेवायचे आहे. हेच प्रमाण संत गरीबदासजी महाराज यांनी आपल्या अमृतवाणी असुर निकंदन रमैणीमध्ये केले आहे की सद्गुरु दिल्ली मंडल आयसी सूती धरती सुम जगायसी. जुना रोहतक जिल्हा दिल्ली मंडल म्हणवला जातो, जो पूर्वी इंग्रजांच्या शासनकाळामध्ये केंद्राच्या अधीन होता.